राजुरा येथील आजाराने अंथरुणावर असलेल्या निकिताची बातमी प्रसार माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर तिला अनेक दानशूरांनी आर्थिक आणि अन्नधान्याची मदत केली, तर पुलगाव येथील सेवानिवृत्त नंदुका मेश्राम यांनी 10,000 रुपयांची मदत देऊन आपल्यातील संवेदनशील भावनांची जाणीव करून दिली। त्यामुळे निकिताला जगण्यासाठी बळ मिळावे ही त्यांची अपेक्षा आहे। निकिता रमेश वानखडे असे त्या आजारी पीडित युवतीचे नाव। राजुरा येथे ती आपल्या आई वडिलांच्या कुडाच्या एका झोपडीत राहत आहे। काही वर्ष अगोदर इतर मुलींप्रमाणे तिचे नागपूर येथील एका युवकासोबत लग्न झाले। त्यातच एका मुलीला तिने जन्मही दिला, पण दुर्दैवाने कॅन्सर आजाराने निकिताला ग्रासले। आधीच शरीराने दुबळी असलेल्या निकिताचे मनही दुबळे झाले। मरणासन्न अवस्थेत रोजच्या आयुष्याचे दिवस निकिता मोजत आहे। तिला समाजाच्या मदतीतून सेवाग्राम दवाखान्यात हलविण्यात आले, पण शस्त्रक्रिया सहन करण्याची ही परिस्थिती निकिताची नाही। इतकंच काय तर केवळ द्रव्य पदार्थ पीत ती दिवस काढत आहे। तिला या दिवसात पौष्टिक आहार मिळावा म्हणून पुलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमी आजारी माणसांना मदत करणारे नंदुका मेश्राम यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या पगारातून त्यांनी 10,000 रुपयांची मदत निकिताला घरी नेऊन दिली आहे। मागील वर्षी आनंदवन येथे जाऊन आजारी रुग्णांना त्यांनी मदत केल्याचे सांगितले। त्यांच्यासोबत राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बंडू आठवले आदी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।